हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे चंपाकळीची रेसिपी। ह्याला पाणी चंपाकळी पण म्हणतात। तर चंपाकळीसाठी इथं तर सगळ्यात पहिला मैदा लागणार आहे। तर इथं मी 2 वाटी घेणार आहे, कारण 2 वाटी घेतला आहे मैदा। थोडं जास्त प्रमाणात बनवायचं आहे त्यामुळे। तर सुरुवातीला जर पहिल्यांदाच बनवत असेल तर 1 वाटी घेऊन आधी ट्राय करून पाहिलं तरी चालेल। तर इथं मी 2 वाटी मैदा घेतला आहे, थोडं चवीनुसार मीठ टाकलं ह्याच्यामध्ये आणि इथे थोडं तुपाचं मोहन ॲड करायचं। तर तसंच टाकलं आहे मी तूप, काही गरम वगैरे नाही केलं आहे, फक्त पातळ तूप असलं पाहिजे। व्यवस्थित पिठाला तूप जे आहे ते चोळून घेऊन मग थोडं थोडं पाण्याचा वापर करून असं थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। तर इथं कलर टाकायचं का नाही माझं फिक्स नव्हतं, त्यामुळे मी थोडासा उशिरा कलर टाकला। पण जर तुम्ही कलर ॲड करणार असाल तर सुरुवातीलाच करायचा, म्हणजे जे पीठ आहे तर तो प्रत्येक व्यवस्थित असा आपला कलर ॲड होतो पिठामध्ये। नाहीतर मग वरून थोडंसं कुठं लागतो कुठं नाही, माझं तसंच झालं आहे, थोडं तुम्ही पाहू शकते। पण थोडंसं मी तरीही अजून व्यवस्थित पीठ जे होतं तर ते मळून घेतलं। जास्त नाही मळलं पीठ तरी चालतं, फक्त 5 मिनिटात व्यवस्थित छान गोळा बनवून घ्यायचं आणि पीठ जे आहे तर ते 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं। तर याच्या कारण जेवढा जास्त वेळ होईल तेवढं ते पीठ फुलतं जास्त, तर ते आपल्याला चंपाकळीचा शेप जो आहे तर तो खूप मोठा होतो, त्यामुळे थोडंसं लवकर 15-20 मिनिटात बनवायला घ्यायचं। तर आता इथं पाक जो आहे तर त्याच्यासाठी बनवायला घेते मी चंपाकळीसाठी। तर इथं मी बालुशाही पण बनवणार आहे, त्यामुळे जास्त मी पाक घेतला आहे। तर जेवढी साखर आहे तेवढीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 2 वाटी इथं मी साखर घेतली, 2 वाटी पाणी ॲड केलं आहे बरोबर, आणि त्यात पाक बनवायला ठेवून दिलं इकडं। आणि याच्यामध्ये थोडंसं केसर पण टाकून घ्यायचं असेल तर ठीक आहे, नसेल तरीही चालतं आहे। तर आता इकडं लगेच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे मी, आणि आता लगेच चंपाकळी जी आहे तर ते बनवायला सुरू करते। तर पाक जरा होत आलं आहे, 10 मिनिटात व्यवस्थित तयार होतं आहे बघा। आता पाकचं जे पाणी आहे तर ते छान उकळलं आहे। तर चेक करत राहायचं, सारखं ढवळत राहायचं, म्हणजे कळतं आहे आपल्याला। तर मी सोबतच बालुशाही पण बनवत होते, मी सांगितलंच मगाशी। तर आधी पहिले मी बालुशाही बनवल्या आणि मग नंतर चंपाकळी बनवली, पण यावेळेचे बालुशाही म्हणजे परफेक्ट नाही जमत आहेत अजून मला, त्यामुळे मी तुम्हाला शेअर रेसिपी नाही करत आहे। तर पाक कसा आला हे चेक करायचं आपल्याला, एक तारी पाक बनवायचं आहे। तर असं थोडंसं सुरुवातीलाच बघा असं व्यवस्थित पाक घट्ट झाल्यासारखा वाटतोय, लगेच बंद करून ठेवायचा, कारण आपल्याला जास्त घट्ट पाक जो आहे तर तो नाही बनवायचा। तर आता छान पीठ जे आहे तर ते भिजलं आहे आणि आता मी लगेच बनवायला घेते। तर 2 कलरचं मी ह्याचं चंपाकळी बनवणार आहे, एक नारंगी कलरचे आणि एक हिरव्या ग्रीन कलरचं। तर मागाची 2 वाटी पीठ होतं तेच होतं, 1 वाटी पीठ मग फक्त कलर घालून चेंज केलं ह्याच्यामध्ये। तर आता छान आपल्याला स्क्वेअर शेप चौकोनी आकाराची आपल्याला ही जी लाटी जी आहे तर ती लाटायची। नाहीतर काय होतं, जर आपण नेहमीसारखं जर गोल लाटलं तर थोडासा शेप जो आहे तर तो लवकर येत नाही किंवा छान दिसत नाही आपल्या चंपाकळीला, त्यामुळे शक्य तेवढा चौकोनी लाटायचा ट्राय करायचा आणि व्यवस्थित लाटायचं। जास्त जाड पण नाही झालं पाहिजे, जास्त पातळ पण नाही, थोडं असं मिडियम साईजची पारी जी आहे तर ती आपण लाटून घ्यायची। तर आमच्या इकडे याला लाट्या पण बोलतात, असं ही जी पारी आहे तर त्याला। तर आता व्यवस्थित मधून कट करून घ्यायचं। तर तो कट करताना जो आहे तर तो पूर्ण असं साईडला असं जाऊ द्यायचा नाही आहे कट, म्हणजे फक्त मधोमध असं व्यवस्थित, आणि कट जो आहे तर तो बरोबर प्रॉपर झाला पाहिजे, नाहीतर पाहू शकते तुम्ही कसा प्रॉब्लेम येतो आहे, शेप देताना प्रॉब्लेम येतो आहे। आणि व्यवस्थित मधल्या दोन्हीच्या भागांच्या असा मधोमध एक साईडला आणि एक साईडला करायचं, आणि त्याच्याबरोबर मधून आपली एक बाजू जी आहे तर ती अशी उलटवून घ्यायची आणि आपला पानांचा शेप जो आहे तर तो तयार होतो आहे। तर याच पद्धतीने आता मी दुसरी पण एक पारी लाटून दाखवते तुम्हाला। आणि फक्त ह्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे, कट करताना फक्त नीट काळजीपूर्वक कट द्यायचे, पूर्ण एंडपर्यंत कट घेऊ द्यायचे नाहीत। आणि शेप जेव्हा आपण म्हणजे आपली चंपाकळी बनवतोय तर ती पलटताना फक्त थोडीफार काळजी घ्यायची, बाकी काही नाही। 1-2 वेळ बनवलं की आपल्याला लवकर म्हणजे लगेच सराव होऊन जातो आहे। आणि मी पीठ जास्त वेळ का नाही भिजू द्यायचं म्हटलं तर त्याला हे पण रिझन आहे, जेवढं पीठ आपलं जास्त भिजतं तर तेवढं ते पातळ होत चालतं, आणि जास्त पातळ झालं की मग आपल्याला शेप जो आहे तो नीट देता येत नाही, आणि म्हणजे खूप असे लांबतात मग। आणि माझं ॲक्च्युली तसंच झालं, माझी मुलगीच रडायला लागली, हे 2-4 बनवल्या मी चंपाकळी आणि ती रडायला लागली, मग खूपच उशीर झाला, त्यामुळं मग ते थोडेसे शेप जे होते तर ते अनइवन झाले, म्हणजे एक साईजचे काही झालंच नाही। आणि ह्याला आपण जेवढे छोटे छोटे असे हे कट देऊ ना तर तेवढा पानांचा शेप जो आहे तर तो छान येतो, त्यामुळे शक्यतो मोठे असे शेप कट करायचे नाहीत, छोटे छोटे कट मारायचे ह्याचे, आणि पानांचा शेप जो आहे तो आपला छान तयार होतो आहे। आणि हे दिसायला पण खूप छान दिसतं,
खायला पण छान टेस्टी लागतं, जास्त गोड पण नाही, त्यामुळं असं छान वाटतं ते. तर जास्त जर मोठा शेप राहिला असेल बाजूला तर कट करून टाकलं तरीही चालतं. आणि व्यवस्थित असे हे लगेच पटकन फ्राय करून घ्यायचे. तर जास्त हाय गॅसवरती पण फ्राय नाही करायचं. जास्त हाय गॅसवरती फ्राय केलं ना की ह्याचा शेप जो आहे तर तो छान असा हे होतो आहे. पण जास्त हाय गॅसवरती फ्राय केलं की फक्त असं करपल्यासारखं होतं ते कोणतीही गोष्ट. तर थोडंसं मीडियम गॅसवरती फ्राय केलं तरीही चालू शकतं याला. तर फ्राय करून झाल्यानंतर लगेच याला पाकामध्ये 1-1.5 मिनटं एक बाजूला वरती असं ठेवून द्यायचं आणि लगेच पलटून घ्यायची. दुसरी बाजू 1-1.5 मिनटं ठेवून घ्यायची. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर पाकामध्ये ते मुरतात आणि त्याचे तुकडे पडायला लागतात. त्यामुळे 1 मिनिट जरी ठेवलं तरी बस आहे. फक्त दोन्ही बाजूला पलटून घ्यायचं. तर आपल्या चंपाकळ्या ज्या आहेत तर त्या तयार आहेत. तर मी अशा आणि ह्या काढून जे आहे तर ते प्लेटमध्ये रात्रभर ठेवायच्या. नंतर दुसऱ्या दिवशी आपली मोठी प्लेट घ्यायची किंवा ताटात ठेवू शकता आणि ते ताट रात्रभर पॅक ठेवायचं, म्हणजे त्याच्यात हवा नाही गेली पाहिजे, नाही तर ते मऊ होऊन जातात. त्यामुळं आणि दुसऱ्या दिवशी लगेच डब्यामध्ये भरून ठेवायच्या. छान 15-20 दिवस तरी आरामात टिकतात ह्या पानचंपाकळी. जर तुम्हाला बनवायची असेल तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.